ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले सितन्तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं। शुचिः शीलः समदक्षः सप्रतापी जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्। पंचगंगा शुगर एंड पॉवर प्राइवेट लिमिटेड माननीय श्री प्रभाकरजी उत्तमराव शिंदे साहेब, त्यांचे सर्व संचालक मंडळी, कर्मचारी वर्ग, पंचगंगा शुगर एंड प्राइवेट लिमिटेड आज या शुभारंभाला मुळीच्या कार्यक्रमाला उपस्थित परमश्रद्धेय श्री क्षेत्र देवगड दत्तपीठाचे महंत परमश्रद्धेय भास्कर गिरजी महाराज, त्याचप्रमाणे त्यांचे उत्तराधिकारी हरिभक्तपरायण प्रकाशानंद गिरीजी महाराज, मान्य खासदार संदीपजी भुमरे साहेब, मान्य आमदार प्राध्यापक बोरणारे सर, मान्य आमदार विठ्ठलराव लंगे साहेब, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकडगावकर, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार अण्णासाहेब माने, आमचे शावीरबाई शेख आणि महालगावच्या वतीने प्रतिनिधी म्हणून उपस्थित अविनाश पाटील गलांडे, सर्व उपस्थित मान्यवर, ऊस उत्पादक शेतकरी बांधव, सर्व पत्रकार बंधू, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सर्वांना धन्यवाद। आज या पंचगंगा शुगर एंड पॉवर प्राइवेट लिमिटेड या शुगर फॅक्टरीचा शुभारंभ झालेला आहे। अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हा दिवस आज आपल्याला पाहायला मिळालेला आहे। कारण जेव्हापासून एक्सप्रेस कॅनलचं पाणी आपल्या तालुक्यामध्ये आलं तेव्हापासून ऊसाचं क्षेत्र तालुक्यात भरपूर वाढलं होतं। मध्यंतरी ऊसाचं क्षेत्र कमी झालं कारण शेतकऱ्यांचे खूप हाल झाले। बाहेरचे कारखाने ज्यावेळेला त्यांना ऊस कमी असतो त्यावेळेला ते घेरट्या घालतात, ऊस असेल त्याला दुर्लक्ष करतात आणि मग बऱ्याच शेतकऱ्यांना ऊस तोडून कसा जाईल अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होत होत्या आणि या सर्व अडचणीतून शेतकरी वर्ग हा पुढे गेलेला आहे। मग एक हक्काचा कारखाना तालुक्यामध्ये व्हावा ही अपेक्षा सर्व शेतकऱ्यांची होती आणि आज या पंचगंगा उद्योग समूहाच्या माध्यमातून शिंदे परिवाराने आणि शेतकऱ्यांची ही इच्छा पूर्ण केलेली आहे। हा उद्योग समूह उभा करण्याकरिता ज्या ज्या सर्व नेते मंडळींचं सहकार्य लाभलेलं आहे त्यांना सर्वांना मी धन्यवाद देईल। शिंदे साहेबांनी खूप मोठं पुण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। कारण त्यांनी सांगितलं की तालुक्यातील जे काही कर्मचारी आहेत त्यांना पहिलं प्राधान्य दिलं जाईल। वैजापूर गंगापूर तालुक्यातील मुलांना चांगल्या प्रकारची एक नोकरीची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहेत आणि केवळ साखर न करता इतर जे बाय प्रोडक्ट्स या ठिकाणी इथेनॉल सारखे प्रोडक्ट्स होणार आहेत ते काळाची गरज आहेत। कारण इथेनॉलची गरज एवढ्या करता आहे की जे इंधन आपण विदेशातून घेतो, डिझेल पेट्रोल आपल्या देशात तर निर्माण होत नाही, बाहेरून आणतो, या इथेनॉलमुळं आणि जो बाहेरच्या देशामध्ये जाणारा पैसा आहे तो थांबणार आणि त्यातून शेतकऱ्याला दोन पैसेही मिळणार। आणि कोरडवाहू शेती असणाऱ्यांचं मका हे उत्पादन असतं, मकाला देखील या ठिकाणी चांगल्या प्रकारचा भाव मिळेल आणि त्यांनी सांगितलं की 10 प्रकारचे प्रोडक्ट्स या ठिकाणी निर्माण होणार आहेत। कारण हा कारखाना म्हणजे तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून या ठिकाणी आणि उभा राहिलेला आहे। आणि म्हणून आता अनेक कारखान्यांमध्ये शेतकऱ्यांनी नोंदी केलेल्या असल्या तरी पण
आपला हा हक्काचा कारखाना सुरू झालेला असल्यामुळं आपण याच कारखान्यामध्ये ऊस दिला पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं की बऱ्याच ठिकाणी मापामध्ये शंका असते लोकांना, आणि ती शंका आधीच त्यांनी दूर केली. कारण सर्वात मोठी शंका ती असते. त्यांनी सांगितलं तुम्ही कुठेही मोजा आणि इकडं आणल्यानंतर एकही किलो कमी भरणार नाही. आणि भावाच्या बाबतीमध्ये सुद्धा इतर कारखान्यांपेक्षा एकही रुपया कमी मिळणार नाही, त्यापेक्षा जास्त मिळेल, अशा प्रकारे बोरणार सरांनी त्यांच्या भाषणातून सांगितलं. म्हणून निश्चित आपल्याला संजीवनी देणारा हा कारखाना ठरणार आहेत. कारण खूप वाईट दिवस आपण पाहिलेले आहेत. प्यायला पाणी राहत नव्हतं अशी परिस्थिती आपल्या परिसरामध्ये होती. एक्सप्रेस कॅनल आला. आता रामकृष्ण जलसिंचनचा सुद्धा जो मोठा प्रश्न आहे तो सुद्धा शेतकरी खूप कर्जबाजारी झालेले होते. शेतकऱ्यांच्या आणि नावावर खूप कर्ज असल्यामुळं त्यांना त्यातून नवीन कर्ज मिळत नव्हतं, जमीन विकता येत नव्हती. तोही प्रश्न मार्गी लावला गेला आणि ते रामकृष्ण जलसिंचनही सुरू झाल्याच्या नंतर आणखी हा जो परिसर आहे या परिसरामध्ये ऊसाचं क्षेत्र वाढेल, बागायत क्षेत्र वाढेल. आणि प्रपंचामध्ये दारिद्र्य हे अतिशय दुःखाला कारण असतं. माणसानं दरिद्र असू नये, कर्तृत्ववान असावं. आलस्य हे मनुष्याणाम शरीरस्थो महारिपु नहि उद्यमेन समो बंधू कृत्वाय नावसीदती. सुभाषितकार वर्णन करतात सर्वात मोठा शत्रू आळस आहेत. नहि उद्यमेन समो बंधू. उद्यम प्रयत्न ज्या माणसाच्या जीवनामध्ये असतात तो मनुष्य जीवनामध्ये कधी असफल होत नाही. हे उदाहरण पाहायचं असेल तर शिंदे परिवाराचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहेत. छोटासा पंचगंगा नावाने जो व्यवसाय त्यांनी सुरू केला आणि त्याचं व्यापक रूप संपूर्ण देशामध्ये आणि त्यांच्या शीडचं अशा प्रकारे बी लोक खरेदी करतात. अनेक ब्रँड त्यांनी तयार केला आणि एक दर्जेदार अशा प्रकारे उत्पन्न त्यांनी तयार केलं. आणि त्यांचे जे प्रयत्न आहेत अशा या प्रयत्नवादी व्यक्तीला आपल्या सर्वांची जर साथ मिळाली तर निश्चित या तालुक्याचा खूप मोठा विकास या माध्यमातून या उद्योग समूहातून होणार आहेत. आणि त्याकरता आपलं सर्वांचं सहकार्य निश्चित आवश्यक आहे आणि ते आपण ते करावं. कारण माणसाने दरिद्री कधी असू नये आणि कर्तृत्ववान मनुष्य कधीही दरिद्री नसतो. आणि जो दुसऱ्याला सहकार्य करतो परमात्मा त्याला सहकार्य करीत असतो. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. एक छोटंसं उदाहरण सांगेल. एकदा देवदानवांनी एकत्रित यायचं ठरवलं. देव आणि दानव एकत्रित येत नसतात, कारण एक दानवी प्रवृत्ती असते, एक दैवी प्रवृत्ती आहे. दानवी प्रवृत्ती स्वतःच्या स्वार्थाकरता पुढे आलेली असते. परंतु देवदानवांनी ठरवलं किती दिवस आपण भांडणार, भांडण संपवलं पाहिजे. आणि भांडण संपवून प्रीतिभोजन ठरवलं. प्रीतिभोजन ठरवल्यानंतर पहिली पंगत कोणाची बसणार, पुन्हा वाद सुरू झाला. दानव म्हणले पहिली पंगत आमचीच बसणार. देव म्हणले ठीक आहे तुमची तर तुमची, आताच आपण एकत्रित आलो आहेत. पण असा नियम होता 10 मिनिटात जेवण झालं पाहिजे आणि जेवताना हातात घास घेतल्यानंतर तो मुखात घालताना हात वाकवायचा नाही. हात न वाकवता घास मुखात घालायचा आहे आणि 10 मिनिटाची वेळ आहे. आता दानव जेव्हा पंक्तीला बसले, जेवायला बसले, तो हातात घास घेतल्यानंतर तर खायचा कसा. मग त्याने वर हात न्यायचा आणि तो वरून घास सोडायचा. एखादा घास तोंडात पळतो, एखादा बाहेर पळतो. फजितीच झाली त्यांची. 10 मिनिट झाले, उठा म्हणले आता वेळ संपली तुमची. देव बसले, बसताना एकमेकाच्या समोरासमोर बसले. यांनी हातात घास घेतला आणि समोरच्याच्या तोंडात घातला, समोरच्याने यांच्या तोंडात घातला. हात वाकवायची गरज नाही पडली. 8 मिनिटात जेवण झालं, 2 मिनिटं शिल्लक. जो स्वतःच्या मुखात घास घालण्याचा प्रयत्न करतो त्याला दानव म्हणतात आणि जो दुसऱ्याच्या मुखात घास घालतो त्याला देव म्हणतात. आणि या ठिकाणी
जो समाज आहे, शेतकरी आहे, हा सुखी व्हावा त्याकरिता जो उद्योग समूह आपण उभा केलेला आहे, यामध्ये परोपकाराचं कार्य आपण केलेलं आहे. आणि हे परोपकाराचं कार्य करीत असताना आपला देखील त्यात लाभ होतच असतो. तुका म्हणे हित होय तो व्यापार. व्यापार असतो त्याने दोन पैसे आपल्याला मिळालेच पाहिजे. स्वार्थ आणि परार्थ दोन्ही गोष्टी व्यवहारात आवश्यक असतात. काही लोक निव्वळ स्वार्थी असतात, काही निव्वळ परार्थी असतात, पण व्यवहारामध्ये स्वार्थ आणि परार्थ दोन्ही गोष्टी लागतात आणि तो मनुष्य सफल होतो. आणि म्हणून या पंचगंगा उद्योग समूहाच्या माध्यमातून वैजापूर गंगापूर या तालुक्याला शेतकऱ्यांना खूप चांगले दिवस येणार आहेत. तरुण मुलांना, शिक्षित मुलांना देखील या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मी शिंदे परिवाराला या ठिकाणी धन्यवाद देईल की अशाच प्रकारचं कार्य आपल्याकडून होत राहो, आपली भरभराट होत राहो आणि आपला आदर्श इतरांनी सुद्धा घ्यावा आणि अशा प्रकारे छोटे मोठे उद्योग समूह सुरू करावे की जेणेकरून स्वतः रोजगार त्यातून उपलब्ध होईल. तर आपण या ठिकाणी सर्व उपस्थित झालात, आम्हालाही आपण या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल मी आपल्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि वाणीला विश्राम देतो.